हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। तर त्यासाठी बघा मी इथं 1 वाटी जवस घेतलेला आहे, चिरलेली कोथिंबीर आहे, खोबरं, लसूण, हळद आणि मिरची पावडर। तर सर्वात आधी आपण जवस चांगलं भाजून घेऊया। असा भाजताना तडतड आवाज आला पाहिजे, म्हणजे ते खमंग भाजलं जातं। बघा थोडा थोडा आवाज यायला लागलेला आहे। तर हे जवस ना एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्या। बघा जवस आपलं भाजून झालेलं आहे। तर थोडे खोबरेही थोडे भाजून घेऊया आपण। बघा अशा प्रकारे खोबरं भाजून घ्या, जास्त काळंही करू नका, त्यामुळे चटणीचा कलर जास्त काळा होईल। बघा लसूण मात्र थोडंसं तेल टाकून परतून घेऊया, जास्त पण भाजायचं नाही याला। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर बघा सर्वात पहिले आपण हे जवस मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर पाहू शकता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे। आता खोबरेही बारीक करून घेऊया। पाहू शकता खोबरे पण बारीक करून घेतले आहे। तर या खोबऱ्यामध्ये आपण फ्राय केलेलं लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर घेतलेली हळद, आणि चवीनुसार नमक। तर बघा हे आपण मिक्सरमधून लसूण आणि कोथिंबीर टाकलेलं भाजलेल्या जवसामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर मिरची पावडरही टाकून चांगले एकदा मिक्सरमधून काढूया। तर बघा आपण मिक्सरमधून हे बारीक केलेले पाहू शकता, किती छान अशी आपली चटणी तयार आहे। बघा आपली फायनली जवसाची चटणी तयार झाली आहे। आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।